आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे, हे करणाऱ्या दोनच वृत्ती असू शकतात। एक तर यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते, लाज वाटते, अशा कोणतरी लावारिस माणसाने केलं असेल। आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला, असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल। तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत। आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे। बघूया पुढे काय होतं। सर, सीसीटीव्ही आहेत मात्र ते देखील वेगळ्या दिशेने आहेत नाही, म्हणून आता पोलीस बोलतात की आम्ही शोधून काढू। पुन्हा एकदा हा प्रकार घडलेला आहे, म्हणून मी शिवसैनिकांच्या भावना तीव्र होत्या। भावना त्यावेळेला तीव्र होत्या, आजही तीव्र आहेत। पण आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलं, कारण परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात। मी पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते की अरे शी काय म्हणजे शरम वाटते, अशा कोणतरी एका बेवारस माणसाने केलं असेल, किंवा जसं बिहारमध्ये मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला, तसा आज महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असू शकेल। खाली वा सिक्योरिटी येत नाही। दिसत नाहीये ते थोड्या वेळ येणार, 20 मिनिटानंतर येणार, 20 मिनिटानंतर येतील। अरे तुमचे फोटो झाले असेल तर खाली घ्यायला आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे, हे करणाऱ्या दोनच वृत्ती असू शकतात। एक तर यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते, लाज वाटते, अशा कोणतरी लावारिस माणसाने केलं असेल। आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला, असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल। तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत। आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे। बघूया पुढे काय होतं। सर, सीसीटीव्ही आहेत मात्र ते देखील वेगळ्या दिशेने आहेत नाही, म्हणून आता पोलीस बोलतात की आम्ही शोधून काढू।